व्हेरी लॉंग टाइम. आम्ही आय After थिंक 1 week. 1 वीक पासून आम्ही काहीच व्लॉग केला नाहीये. कारण वेलकम बॅक गायजेस, वेलकम बॅक. कारण 1 हफ्त्यापासून नुसतं नॉन स्टॉप माझं काम चालू आहे. नॉन स्टॉप. मंडेला ऑफिस, ट्युजडेला वर्क फ्रॉम, ट्युजडे रात्रभर मी बसून सकाळपर्यंत पहाटेपर्यंत काम करत होतो. 5:36 5:36 पर्यंत काम. आणि वेन्सडेला पण ऑफिस, थर्सडेला पण सेम. फुल डे तो लॅपटॉप समोर बसलाय. आणि प्लस रात्रीचे 4 वाजेपर्यंत परत. थोडं ऑफिस मध्ये गडबड झाली आहे जरा. थोडा बहुत बड़ी गडबड हो गई है भाई, बहुत बड़ी गडबड. तर बिचाऱ्यावरती सगळा लोड आलेला आहे आणि आता करावं लागेल काम. काम तर फर्स्ट प्रायोरिटी आहे. तर आज परत आम्ही मॉल मध्ये. माझा व्हाईट केस आहे. ओ शेट. बघितला, स्ट्रेस असला ना की असे केस व्हाईट होऊन जातात. काय म्हणायचंय तुम्हाला? आता तुम्हाला माझ्या नाहीतर काहीतरी आता दाखवलं असतं. तर ओके, जोक्स अपार्ट, आम्ही चाललो आहोत पलेडियम मॉलला परत तिच्यामुळे. प्लीज माझ्यामुळे नाही चाललो आहोत गाईज. तर आम्ही लास्ट सॅटरडे आम्ही गेलो होतो पलेडियमला असंच, कारण की तिकडे खूप मला जारामध्ये शॉपिंग करायची होती आणि आम्ही नाही जात पलेडियमला असं जास्त फ्रिक्वेंटली नाही जात. तर आम्ही विचार केला की जाऊया, थोडंसं फिरूया. कारण की मी तुम्हाला बोललेलो लास्ट टाइम की जारा ठाण्यामधून बंद झालेला आहे, तर फक्त एक पॅलेडियमलाच ओपन आहे. तर त्याच्यासाठी आम्ही गेलो पॅलेडियमला स्पेसिफिकली. तर जारामधून आम्ही शॉपिंग पण मस्त केली. मी दाखवेल तुम्हाला. आय थिंक मी हॉल केला पाहिजे ना शॉपिंगचा. आता मी करेल. तर आम्ही गेलो पलेडियमला आणि माझी शॉपिंग झाली आणि निघता निघता आम्ही युनिक्लो मध्ये गेलो. युनिक्लो मध्ये आणि तिकडे 2 टी-शर्ट्स आवडले याला, प्लेन, जे आम्ही म्हणजे तो रेग्युलर घालू शकतो असे. 9:30 झाले होते. पूर्ण ट्रायल रूम खाली होतं. ठीक आहे, कोणीच नव्हतं. टी-शर्ट उचलले कॉन्फिडन्स मध्ये, स्मॉल साईज उचलली हे बोलून की मला तर येईल, ओव्हर साईज आहे ना टी-शर्ट, तर मला येईल आणि मी घालेल. मी त्याला 10 वेळा बोलली असेल की ट्राय कर, पण ऐकलं तर काय बात आहे. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए. नाही, मला येईल, नको मला कंटाळा आलाय, कशाला ट्राय करायचंय, मला येईल, असं होईल. तर मग मी बोलली ठीक आहे. मग घरी आल्यावर ट्राय केलं. 2 मिनिटं पण लागले नसते. 2च टी-शर्ट होते, 2 मिनिटं पण लागले नसते बघायला. पण नाही बघितलं आम्ही आणि आम्ही घरी येऊन ट्राय केलं आणि टी-शर्ट झाले टाईट. आणि आता मी त्याच्यासाठी ऑल द वे परत पलेडियमला चाललोय. म्हणजे टी-शर्ट पेक्षा जास्त खर्च आमचा पेट्रोल वरती होतो आहे आणि टाइम जातो आहे आपला, बिकॉज ऑफ दिस पर्सन. होता है ऐसा, कभी कभी होता है लाइफ में. पण जेव्हा मी तुला बोलते की ट्राय कर तेव्हा तुला काय प्रॉब्लेम आहे ट्राय करायला? तेव्हा टाइम नव्हता ट्राय करायला. नॉनसेन्स. किती कपडे होते बापरे, एवढे कपडे कसे ट्राय करणार तू? हो जाता है ऐसा कभी कभी. आज मी ट्रायल करतो. करावंच लागेल, करतो काय. आम्ही आता जात आहोत परत पलेडियमला आणि आज काही शॉपिंग नाही करणार आहे मी. बस विचार केला आज आपण मेन्स शॉपिंग करूया. यस, मी विचार टुडे इज केला गोइंग टू की बी आज मेन्स. ह्याचीच शॉपिंग करूया, कारण की आय थिंक अजून सेल चालू आहे. तर जारामध्ये आम्ही जाऊ मेन्स सेक्शन मध्ये. त्या दिवशी तर नाही गेलो आम्ही. आणि जर तुम्हाला असं वाटतं की आम्ही एव्हरी ब्लॉग मध्ये शॉपिंग करतो, तर आम्हाला तसं सांगा. आमची मजबुरी आहे शॉपिंग करायला, कारण की आम्ही जे काही कपडे घेतलेले आहेत ते सगळेच्या सगळे कपडे लूज झालेले आहेत आम्हाला. हा, तर आम्ही मे मध्ये चालू केलं. एप्रिल मध्ये चालू केलं आम्ही आमचं वेट लॉस जर्नी. आणि माझं वेट तेव्हा होतं 61 आणि ह्याचं किती होतं 68. म्हणजे एवढं नव्हतं, माझं खूप वाढलं होतं. तर 2 महिन्यामध्ये आम्ही डायटिंग आणि एक्सरसाइज आणि हे सगळं करून आता माझं वेट आहे 54 आणि माझा आहे 64.
तर माझं सिग्निफिकंटली 8 kgs वगैरे लूज झालेलं आहे. आणि सगळे कपडे लूज झालेले आहेत. खूप लूज झालं आम्हाला, म्हणजे असं घालतो ना आम्ही तर ते दिसून येतं की बाबा खूप लूज झालं, आणि ते ऑल्टर वगैरे करायची म्हणजे केले पाहिजेत, पण आम्ही त्याच्यापेक्षा नाही, पण आम्ही ऍक्च्युली ऑल्टर केलेत भरपूर सगळे. याचे जीन्स वगैरे आम्ही केलेत भरपूर ऑल्टर, बट म्हणजे 3-3, 4-4 टक्स लावलेत आम्ही त्या जीन्सला. आणि त्याचं दिसून येतं की हा आता ही ऑल्टर केलेला आहे. हा, तर ते चांगलं नाही वाटत आहे. ते एकदमच असं लूज लूज असं वाटतंय, तर त्याच्यामुळे मग आम्ही जरा जास्तच आता शॉपिंग करतो आहे. आणि सेल होता तर आम्ही विचार केला की वाय नॉट हात धुवून घ्यावे, आणि मला सेलमध्ये खूप चांगले कपडे मिळाले, चांगली डील मिळाली आहे. आणि त्या सगळ्या कपड्यांची चॉईस मीच केलेली आहे. माझ्या कपड्यांची चॉईस हा करतो, मला ट्रायल करवतो, जबरदस्ती ट्रायल रूमच्या लाईन मध्ये उभा करतो. तुम्हाला माहिती आहे मुलींचं किती लाईन असते. मग मी ह्याचा ऐकते आणि जाते, आणि हा माझा ऐकतो का? हो, अबे साले खाली होता त्या ट्रायल रूम मध्ये, तरी सुद्धा हा गेला नाही तिकडे. आय अपॉलोजाइज. आज जातो मी ट्रायल करायला, म्हणून आज आम्ही स्पेसिफिकली ट्रायल करायला चाललोय. ऑल द वे टू पलेडियम. आज पण हा काम करत बसलेला लॅपटॉप वरती. डोकं फिरलं होतं थोडस. बट मी लॅपटॉप कॅरी केलेला आहे गाईस. काही जरी काम आलं तर मी लॅपटॉप वर घेऊन काम करेल. अच्छा ठीक आहे. तर जातो आता, आणि मग एक्सचेंज करतो. त्याची साईजच आय थिंक एक्सचेंज करायची, बिकॉज अजून तर त्याला काही तिकडे आवडलं नाही. एकदा जारामध्ये मेन्स मध्ये जातो आणि एकदा H&M मध्ये जातो. त्या दिवशी आम्ही गेलो होतो H&M मध्ये, तर त्याला हा टी शर्ट एक आवडला होता, तर तो हा माझा चॉईस आहे बाय द वे. That's right. Yes. तर हा टी शर्ट आम्ही घेतला, पण ठाण्यामध्ये एवढं कलेक्शन नाहीये आणि छोटस आहे, पण पलेडियमला मोठं आहे, तर आम्ही तिकडे जाऊ आणि थोडस कॅमेरा हलतोय, थोडस आम्ही तिकडे शॉपिंग करू, खाऊ आणि येऊ. आता आम्ही पहिला तर खूप जास्त जायला लागलेलो मॉल मध्ये, शॉपिंग झालेलं, पण आता आम्ही नाही जात तेवढं. या ते लोक पण हसत असतील आता हे बघून, आई ऐकून. पण तुम्हाला पण थोडस समजतं ना कुठे गेलं पाहिजे शॉपिंग करायला, ना तुमचा टाइम वेस्ट होईल. जे ठाण्यात राहतात त्यांच्यासाठी आहे स्पेशली. तुम्ही विव्यानामध्ये जाल तर विव्यानामध्ये सिलेक्टेड कपडे आहेत. इट्स लेक शोर मॉल, हो, हा, लेक नॉट शोर. विवियाना एनिमोर. आणि आता मला पण आता ह्याचं ऐकून भूक लागली थोडी थोडी. बघतो, खातो पहिला. आय थिंक कॉफी तर पिऊ शकतो. पहिला कॉफी घेऊ आम्ही, त्याच्यानंतर मग एक्सचेंज करू, त्याच्यानंतर थोडाफार फिरू. मस्त पाऊस पडत होता, पण खूप अति पडत होता पाऊस, त्याच्यामुळे लोक बोलले खूप पाऊस पडतोय, त्याने येणं बंद करून. हेच मला कळत नाही, जेव्हा पाऊस नसतो लोक बोलणार अरे पाऊस नाही, पाऊस आणि नाही. परत आता आणि पाऊस गरमी आला की चालू बोलतात की अरे झाली पाऊस नाही, आहे. पाऊस नाही, आणि आता गरम झालंय. बघा, तोंडावरती ऊन लागतंय. चलेगा फिर, खूप मिलते हैं. पकवलं. सी यू. बहुत प्रवचन हो गया. हा, कारण की एक हफ्त्यापासून बोललो नाहीये, तर बोललं पाहिजे ना, तुम्हाला पण कळलं पाहिजे. तुम्ही बोलायला गायब झाले, कुठे गायब झाले, मग थोडं अपडेट द्यायला बट पाहिजे. होपफुली नेक्स्ट वीक पासून थोडासा लोड कमी होऊन जाईल. नेक्स्ट Hopefully. वीक पासून आय थिंक ट्रॅक वरती येईल परत सगळं, आणि आम्ही ऑल्टरनेट डेज जसं आम्ही टाकायचो तसं आम्ही टाकायचं ट्राय करू. आणि आम्ही अजून एक प्लॅन केला आहे. जर आम्ही कुठे बाहेर नाही गेलो तर आम्ही घरामध्येच व्लॉग करू विथ डिफरंट आयडियाज, पण ते अजून विचार नाही केलाय, तर ते विचार जेव्हा ते स्टार्ट करू तेव्हा तुम्हाला सांग. नाही तर परत ते कशासारखं तरी होईल. कशासारखं होईल ते आपण त्यांना बोललेलो की आज आम्ही खूप एक्साइटिंग करणार आहे, मग एक हफ्ता आम्ही गायब होतो. ते गेम्स वाला सीन ते नको व्हायला आता, म्हणून आम्ही काही कमिट नाही करत आहे. ओके, सी यू. आम्ही आता आलो आहोत परत पलेडियमला, बट आम्ही आता आलो आहोत अर्थ कॅफेला कॉफी प्यायला. प्लांट बेस्ड कॅफे आहे. आणि हे जे मागे तुम्ही बघता आहेत हे तेच आहे मागच्या वेळेस जे त्यांनी उल्लू बनवलेलं आपल्याला. योगर्ट काय होतं ते? फ्रोयो. फ्रोझन योगर्ट, इफ यू रिमेंबर. म्हणजे ते फ्रोझन योगर्ट वरती जेम्स Frozen- वगैरे टाकून देणार. फ्रोझन दही. हेल्दी तर कोणता सांगायला नाही. हा, फ्रोझन दही वरती जेम्स वगैरे टाकून देणार. पण अर्थ कॅफेला आम्हाला यायचं होतं. ते आय थिंक बँड्राला पण आहे. बँड्राला आहे, जुहूला आहे आणि पलेडियमला पण आहे.
तर आम्ही मागवला आम्ही आहे तसा पण मिल्क बंद केलाय डेअरीवाला. डेअरीवाला. तर इथे आल्मंड मिल्क मध्ये म्हणजे हे प्लांट बेस्ड आहे. डेअरीचा संबंध येतात तर आम्ही विचार केला ट्राय करूया. मग हे आम्ही केल्यानंतर आम्ही जाऊ. माझं टी शर्ट एक्सचेंज करायला. येस. आणि आम्ही खायला काय म्हणाले, एक फलाफेअर म्हणून काहीतरी आहे. आम्हाला आवडतं लेबनीज. हा, लेबनीज कुझिन. तर आता आलं की तुम्हाला दाखवतो. हाऊ इज इट? वाह, क्या रिएक्शन दिया है भाई. हे ट्राय कर. हे छान आहे. तो मेरा आइस कैपुचिनो के साथ ही ऐसा क्यों हुआ है? बता रे कडवा शुगर टाकायला लागेल. थँक्स. झाली आहे आमची शॉपिंग युनिक्लो मधून. केले एक्सचेंज आम्ही टी शर्ट्स. टी शर्टच घेतले फायनली. जीन्स नाहीच घेतली, नाहीच बसली जीन्स. नाही घेतली बोलू नकोस. आता मग ते बोलतील की तिची शॉपिंग तुम्ही करता का? नाही म्हणजे नाही बसले मला कपडे. म्हणजे ती जीन्सची फिटिंग, 2 जीन्स आवडलेली पण फिटिंग थोडीशी विचित्र होती. इकडे काहीतरी इव्हेंट चालू आहे वाटतं. तर आम्ही घेतली आहे आता टी शर्ट. दुसरे घेतले ऍक्च्युली, ते नाही घेतले. हा, दुसरी t-shirt. आता माहित नाही कुठे जाऊ. ओके. काय तेच आम्ही नुसतं इकडून तिकडे फिरतोय. आम्ही डिसाईड करतो ऍक्च्युली खायचं काय आहे, पण आम्हाला काहीच आवडत नाही आहे. कारण कालच आम्ही सुशी वगैरे खाल्लंय. कारण आम्ही आज ऍक्च्युली आम्ही- ऑफिसमधून मी एवढा लेट निघालो 10 वाजता. तर ही ऑफिसच्या इकडे आलेली. मग आम्ही तिकडून मिझुकीला गेलेलो, जिकडे आम्ही सुशी खाल्ली. तर आज सुशी खायची नव्हती, एशियन खायचं नव्हतं. तर आम्ही परत आलो आहोत. पॉल yes. Paul's. आम्ही परत चाललोय पॉल्स. वेटिंग आहे. Paul Cafe ला? पॉल बट बाहेर वेटिंग दिसते, जास्तच वेटिंग लागतं. तर आता काहीतरी जातो आणि खातो. शॉपिंग झालेली आहे मस्त. Yes. आज कोणी शॉपिंग केली आहे जास्त फक्त? काय नाही. कोणी शॉपिंग केली आहे मीच, आज? मीच, मीच. आज मी फक्त शॉपिंग केली. यस गाईस, यस. चला आता खातो, बघतो, नंबर लावतो. वेटिंग आहे. हा. चालून चालून पाय दुखवलेत, एवढे दुखवलेत की असं माणूस खाली बसलेला आहे. सगळे बसले पण बसून घेतला. 15-20 मिनिट्स वेटिंग है. कैसा लग रहा है आपको? खूप दिवसानंतर मी एवढी शॉपिंग केली आहे. नाहीतर मी शॉपिंग करायचं बंदच करून टाकलेलं. तसं काही मी बंद केलेलं आहे. जर शॉपिंग आहे ना मी बंद करून टाकलं. नाही नाही, एव्हरी टाइम मी त्याला बोलते की काहीतरी घे. पण काय आवडतच नाही. आज जरा थोडेसे कपडे चांगले वाटले. लास्ट म्हणजे एक्सचेंज करायला आलो, बरं झालं ऍक्च्युली. चांगले टी शर्ट्स मिळाले आम्हाला. म्हणजे लास्ट टाइम घेतले Zara त्यापेक्षा मध्ये खूप पण बेटर एक भेटले. भेटलं. आणि जारामध्ये एक भेटलं. ऍक्च्युली माझंच चॉईस. दॅट्स ट्रू. खूपच मोठा मॉल आहे, म्हणजे खूप चालायला लागतं. खूप खूप खूप. पण ऍक्च्युली दिवसा आलं ना तर यू कॅन एक्सप्लोर द मॉल बेटर असं वाटतं. यस. कारण खूप सगळे स्टोर्स आहेत आणि कलेक्शन खूप चांगलं आहे. म्हणजे ठाणे आणि मुंबईमध्ये फरक तर पडतोच. फुर्सत मध्ये यायला पाहिजे, पण इथे आम्ही येत नाही कधीच. आम्ही घाईमध्येच येतो नेहमी. नेक्स्ट वीकेंड आपण परत नेक्स्ट वीकेंडच्या ब्लॉग मध्ये आपण परत पॅलेडियम. मग ते पॅलेडियम बघूनच स्किप करतात. Yes. तेच बघ येतात सारखे तोंड. हेल्थीच्या नावाखाली बघा. खूप वर्षापूर्वी आम्ही बँड्राला जिओ गार्डनला फ्ली मार्केटला गेलेलो. आय थिंक 2022 मध्ये. तेव्हा आम्हाला एक आल्मंड कॉस्ट आवडलेला. त्यानंतर आम्ही एवढे शोधले, दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे जाऊन शोधायचो की आल्मंड कॉस्ट, पण कुठेच आम्हाला ती टेस्ट सापडायची नाही. बट दिस इज व्हेरी क्लोज. व्हेरी 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 क्लोज. ऑलमोस्ट त्याच्यासारखं वाटतं. तुला कसं वाटतं? या यम्मी आहे. म्हणजे त्या टेस्ट
खूप सिमिलरच आहे काय हे जे दिसतंय ना बाहेर. अॅल्मंड पेस्ट केवढा कोंबला येतो तोंडा माझ्या बापरे. रिॲक्शन बघा रिॲक्शन. Heaven. बाकीचे पण ऑर्डर दिलेली आहे. काय ऑर्डर केलंय तुम्ही? Pizza. पिझ्झा खाताय हा. डाएट Cheat day. चीट लास्ट वीकेंड पण मी चीट आम्ही एव्हरी वीकेंड चीट. But this is must try जर तुम्ही इकडे आलात तर. डोंट मिस दिस. बाय.